आहेत फोन लाईनवरून। मंत्री शंभूराज देसाईजी, ही दृश्य आपण पाहतोय, नागपूर विमानातला हा एकत्र प्रवास आहे, नागपूर मुंबई ते नागपूर दरम्यानचा। मुख्यमंत्री फडणवीस आहेत, उद्धव ठाकरे त्याच ठिकाणी त्याच प्रवासात त्या विमानात आहेत, ते भेटले, त्यांनी एकमेकांची विचारपूस केलेली आहे आणि आपण भेटलो हीच मोठी बातमी असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। नाही, आम्हाला त्यातली काहीच कल्पना नाही बरं का। कारण आता मध्यंतरी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे की जास्तीत जास्त पब्लिक म्हणजे जी काही हे आहेत सुविधा आहेत प्रवासाच्या, रेल्वे असेल, प्रवास असेल, विमान असेल, त्याचा वापर सगळ्यांनी करावा इंधन बचतीसाठी। आणि त्यामुळे सगळेच जण आता जास्तीत जास्त करून आपले जे काही पॅसेंजर विमान आहेत त्यातनं प्रवास करतात, रेल्वेतनं करतात। त्या पद्धतीनं आम्ही सगळेच जण म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री असतील, आम्ही मंत्रीगण असू, आमदार असू, आम्ही सगळेजणच जे काही सार्वजनिक सुविधा आहेत प्रवासाच्या त्यानं प्रवास करत असतो। तसं कदाचित माननीय मुख्यमंत्री महोदय तर नागपूरला त्यांचा जिल्हा स्वतःचा होम डिस्ट्रिक्ट असल्यामुळे ते जात असतात। आणि आता उद्धव ठाकरे साहेब बाहेर पडले असं कळतंय, काल राऊत म्हणाली की आम्ही आता दौऱ्यावर बाहेर पडलोय, त्यामुळे ती अशी विमानात जायचं त्या दिशेने एकत्र असतील, त्या नागपूरला जायचं असेल म्हणून कदाचित भेट झाली असेल, एका विमानानं ते गेले असतील। त्यामुळे त्यात काय विशेष आहे असं काय आम्हाला वाटत नाही। खासदार फुटीची पार्श्वभूमी आहे आणि थेटपणे ठाकरे सेनेकडून एकनाथ शिंदे यांना आणि शिवसेनेला टार्गेट केलं जात आहे, त्या पार्श्वभूमीवर ही भेट झालेली आहे, त्यामुळे नक्कीच चर्चा मोठ्या सुरू होतात। नाही बघा, आता त्याला पार्श्वभूमी काय आहे म्हणण्यापेक्षा माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हे पूर्णपणे लक्षात असणार आहे 2019ला काय राजकीय परिस्थिती निर्माण झाली होती आणि महायुतीचं सरकार येत असताना अचानक महाविकास आघाडीचं सरकार कसं आलं आणि ते कोणामुळं आलं, कोणाच्या हट्टामुळं आलं, त्याची पूर्णपणानं त्याची सगळी माहिती जाणीव ही माननीय फडणवीस साहेबांना आहे। त्यामुळे त्याचा राजकीय काही तुम्ही अर्थ लावत असाल तर मी तर म्हणेन माझं व्यक्तिगत मत की नक्कीच 2019ची सगळी भूमिका किंवा सगळी परिस्थिती महायुतीचं सरकार येत असताना कोणाच्या हट्टामुळं एकदम ते महाविकास आघाडीकडे कळलं आणि महाविकास आघाडी कोणाच्या नेतृत्वाखाली आली याची सगळीच माहिती माननीय फडणवीस साहेबांना आहे। त्यामुळे याच्यावर काही अधिक आम्ही बोललं पाहिजे असं नाही। नक्की शंभूराज देसाईजी, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। सुधीर मुनगंटीवारजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत फोन लाईनवरून। मुनगंटीवारजी, तुम्ही कदाचित ही दृश्य पाहिली असेल, उद्धव ठाकरे आणि फडणवीस यांच्यात हस्तांदोलन। नाही, दृश्य पाहिली तरी हा काही बातमीचा विषय नाही आहे आणि मी तुम्हाला 100% सांगतो की उद्धव साहेब किंवा त्यांच्या पक्षातला कोणी आता भेट झाली म्हणून भाजप सोबत येईल असा गैरसमज करून घेऊ नका। हा गैरसमज यासाठी नाही, त्यांना त्यांचा पक्ष मोठा करायचा आहे, ते नागपूरला त्यांचा पक्ष मोठा करण्यासाठी कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी निघाले। योगायोग होता, दोघांनाही माहित नव्हतं की आम्ही एकाच विमानात आहोत, भेट झाली, कदाचित हवा पाणी कसं आहे, पाऊस पाणी कसं आहे, अल निनो कसा आहे याच्यावर त्यांची चर्चा झाली असावी। पण तुम्ही कृपया असा गैरसमज महाराष्ट्राच्या उभाटाच्या सैनिकांमध्ये किंवा भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये की आता देवेंद्रजीची भेट झाली म्हणजे उद्धव साहेब आता सोबत आले असा गैरसमज करू नका। उद्धव साहेब एक मोठे नेते आहे, ते काही भारतीय जनता पार्टी सोबत येण्याचा दूरपर्यंत विषय नाही। भारतीय जनता पार्टीचे 232 आता एकत्रित महायुतीचे आमदार आहेत, त्यांचे आमदार घेण्याची आवश्यकता मला वाटतं आता नाही आहे। आता अशी कोणतीच राजकीय चर्चा होऊच शकत नाही। इंडिया अलायन्स मध्ये उद्धव साहेब स्वतः गेले, त्यांनी तर 29चा पंतप्रधान इंडिया अलायन्सचा व्हावा ही इच्छा अतिशय मोठ्या आवाजात व्यक्त केली। ते तर पुढे असं म्हणाले की तुमचा पंतप्रधान पदाचा उमेदवारी घोषित करा। त्यामुळे हा गैरसमज ठेवू नका की या चर्चेतून महाराष्ट्रामध्ये कोणतं तरी राजकीय समीकरण निर्माण होईल, ते आमच्यासोबत येणार नाही आणि आम्हाला आता अशा पद्धतीने कुणासोबत जायची सध्या आवश्यकता दूरपर्यंत नाही आहे। आम्ही सुखाने नांदतो आहे, एका विमानात आले, तो योगायोग होता। इंडिगो अलायन्स आहे, कदाचित त्या इंडिगो एअर कंपनीला माहित नव्हतं, नाहीतर त्यांनी दोघांना सूचना केली असती की तुम्ही 2 अलग विमानात जा, एवढी मोठी बातमी होऊ शकते। बाकी याचा दुसरा कोणताही अर्थ घेऊ नका, कृपया माझी विनंती आहे। उद्धव साहेब एक स्वतंत्र पक्षाचे नेते आहे,
त्यांनी भारतीय जनता पार्टीबद्दल त्यांचं मत एकदा नव्हे 100दा व्यक्त केलं आहे. माननीय मोदीजींच्या बद्दल त्यांचं मत तुम्हाला माहिती आहे. माननीय अमित भाईंच्या बद्दल तुम्हाला त्यांचं मत माहित आहे. आता इतकं त्या दोघांना म्हटल्यावर पुन्हा त्यांना भाजपसोबत जोडण्याचा दूरपर्यंत प्रयत्न करू नका, एवढी माझी विनंती आहे. सुधीर मुनगंटीवारजी काय म्हणतात? शंभूराज देसाई, तुम्ही ऐकलं असेल, आम्ही सुखानं नांदतोय, आता कुणालाही सोबत घेण्याची गरज नाहीये. बरोबर आहे ना. म्हणजे याच्या अगोदर काय मी हेच सांगितलं होतं ना मगाशी बोलताना, की आता पब्लिक व्हेकलचा किंवा पब्लिक ज्या काही सुविधा उपलब्ध आहेत त्याचा वापर करायसाठी म्हणून आता ह्या इंडिगोच्या पॅसेंजर विमानानं ती एकाच विमानातून निघालेली आहे. राजकीय त्याचा अर्थ आपण सगळ्या मंडळीने लावून लगेच आम्हाला प्रश्न विचारले म्हणून मी सांगितलं की फक्त जुनी 2019ची सगळी वस्तुस्थिती ही माननीय फडणवीस साहेबांच्या लक्षामध्ये आहे. त्यामुळे याचा राजकीय कुणी अर्थ माननीय सुधीर भाऊ बरोबर बोलले. राजकीय अर्थ कुणी लावायची गरज नाही. एका विमानात योगायोगानं आले बसले, एका विमानानं प्रवास केला म्हणजे त्याचा काही राजकीय अर्थ लावला पाहिजे असं नाही. आम्ही तर बिलकुल शिवसेना म्हणून याच्याकडे राजकीय दृष्ट्या पाहत नाही. नक्कीच. धन्यवाद शंभूराज देसाईजी आणि धन्यवाद सुधीर मुनगंटीवारजी, तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्यासाठी. तर मुंबईहून नागपूरकडे एकत्र विमानानं हा प्रवास होता. एक्सक्लुझिव्ह अशी ही दृश्य फक्त TV9 मराठीवर तुम्ही पाहताय आणि संवाद सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी साधला. संजय राऊत त्या ठिकाणी त्यावेळेला उपस्थित होते, त्यांनी एकमेकांची विचारपूस केली आहे आणि आपण भेटलो हीच मोठी बातमी असंही मुख्यमंत्री फडणवीसांनी यावेळी म्हटलं.